कळालं मराठ्यांचे मत आपल्याला नाही. तुम्हाला सांगतो मराठ्याच्या मागे ते आरक्षणच नाही काही घेऊन पळणार. खोटं आरक्षण बोगस आरक्षण दिलं ओबीसीला सगळं. कारण पोट जाती उपजाती घालताच येत नाही. सोयरे कस काय घातली रक्ताच येत कधी. आम्ही अरे एका गावात 8-9 एकत्र असलेले देणार पुतण्याला दिले आणि त्याच्या भावाला द्यायना बघा. आणि यांनी पोट जाती उपजाती म्हणून 1994 ला सगळे पाहुणेच घातले त्यांची. आणि आम्हाला म्हणतात पाहुण्याला देता येत नाही सगळ्या सोयऱ्याला देता येत नाही. आणि त्यांचे 180 ओरिजिनल जाती घातल्या होत्या नंतर 450 घातल्या सोयरेच घातले ना. त्यांचं कोणतं रक्तात नव्हतं भावकी आहे का समान आडनाव आहे का दाखव चाल दाखव ना. पहिल्या 180 जाती नंतर कशा घातल्या ते दाखव. समान आडनाव आहेत म्हणून घातल्या म्हणजे आमच्या समान आडनाव असून बी द्यायला तयार नाही. कारण आमची भावकी फक्त गावं सोडून लांब लांब गेलेत. त्या गावाहून आलेला असला मग तू काय कर इकडं आला ना इकडचा सातबारा नाही तिकडचा दे. तिकडं वावर नव्हतं ना येडं गांडीच्या त्याला. इकडं आल्यावर कष्ट करून कमी त्यांनी. तुमच्या डोक्यात काय किडे पडलेत का. नोंद निघाली जन्म मृत्यूवर फसलीवरती एखाद्याचा राष्ट्रीयला साक्षीदार झालाय म्हणून. नाही नाही म्हणजे तुला नाही देता येत महसुली पुरावा दे. त्याला वावरत नाही मजूर कसा देईन. त्यांनी पाप केलं त्याचे लेकर बाळाने अधिकारी होऊ नये साहेब बनायचं नाही. नोंद सापडली त्याची नाही म्हणतात महसुली दी. महसुला सापडलं प्रवेश निर्गमवर आहे का. अरे शिकलं नाही ना यार ते. तो काय डोकं सरड का काय ते शिकले नाही. पहिले लोकांना शिकत नव्हते. ते माऊली खरात आला ते वयावली त्याच्या भावाला दिले आणि त्याच्या लहान मोठ्या भावाला दिलं लहानाला द्याना. गेवरायचं मालेगाव गेवरा तालुक्यातलं मालेगावचं उदाहरण. हे देवेंद्र फडणवीसचं सरकार. आणि बोललं की तिला राग येणार. ती समोर चेहरा दिसला म्हणून मी लगेच उदाहरण दिलं. का पैसे पाहिजेत काय अधिकाऱ्याला खिस्सा गरम करायचा. कशामुळे व्हॅलिडिटी देत नाहीत तुम्ही. नोंदी असून कशामुळे मराठ्यांच्या लेकरात वाटोळ करायचं तुम्हाला काय कारण आहेत. काय चुकीचं बोलतो मी. मराठ्यांनी सांगावं मला तू मराठ्याचं कल्याण करू नको. नको करू. मी प्रामाणिक आहे. काय माझी चूक आहे मी प्रामाणिक असणं. माझा विरोधातला विरोधक सुद्धा मला म्हणतो हो तो प्रामाणिक आहे पण आमचं त्याचं जमत नाही. मी माझ्या समाजासाठी प्रामाणिक काम करू नये. इमानदारीने मी करू नये. मी माझा जीव माझ्या समाजासाठी जाळू नये. मी जर त्या समाजात जन्मलो त्या समाजासाठी मी वेदना सहन करायच्या. मी जीवाचा रान करायचंय. मी जातीसाठी माझ्या झगडायचंय झटायचंय आणि त्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करायचंय. ते काम मी इमानदारीने करतो. सरकारला मी खपत नाही. इमानदारीनं करून मी माझ्या समाजाला मिळून देतो. मी करायचं नाही. मी माझ्या समाजाशी इमानदार राहतोय. मला नाही व्हायचं आमदार खासदार मंत्री. मला नाही पाहिजे पैसे. मला माझ्या समाजाचे लेकरं सुखी समाधानी जगलेले पाहिजेत. ते साहेब झालेले मला बघायचे म्हणून मी कठोर निर्णय घेतो. होय हे निर्णय मी घेतलाय माझ्या समाजाला खूप वाईट वाटणार आहे मलाही माहिती. इथं सावलीत बसून उपोषण करायला सुद्धा समाजाचा विरोध असतो. तर आता या रखरखत्या कडक उन्हाळ्यात मे महिन्याच्या माझा समाज झोपणार नाही हे मला माहिती. त्याच्या पोटात तुटणार आहे आता. कारण उन्हातल्या वेदना आपण साधं नुसतं राऊंड जरी मारून आलो तर पाक्क घामाने दिसतो आपण. रखरखत्या कडक उन्हात